आता आपण फायनल अकाउंट्स, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मध्ये जे आपण लास्ट इयरला सोल ट्रेडरचं बघितलं तोच पॅटर्न, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट, त्याच्यानंतर याच्या पुढे थोडस प्रॉफिट लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट आणि बॅलन्स शीट, हे आपल्याला या पॅटर्न मध्येच बनवायचं. आता आपल्याला माहिती आहे ट्रेडिंग अकाउंटचं नेचर कसं आहे. डेबिटला ओपनिंग स्टॉक नाही का, त्यानंतर परचेसेस, परचेस म्हणजे काय आपण म्हणतो परचेस ऑफ ट्रेडिंग गुड्स, त्यामध्ये हे इनर कॉलम मध्ये येतं. लेस काय करतो आपण, रिटर्न आउटवर्ड, जनरली रिटर्न आउटवर्ड दिलेलं असतं किंवा परचेस रिटर्न म्हणतात. हे परचेस रिटर्न ट्रायल बॅलन्सला क्रेडिट साईडला असते, ते आपण मायनस करून फिगर आउटरला येते. त्यानंतर इथे अजून काय येतं, इनवर्ड एक्सपेन्स येतात सगळे, म्हणजे फॉर एक्झाम्पल टू वेजेस, कॅरेज किंवा कॅरेज इनवर्ड किंवा टू फ्राईट, नाही का, फ्राईट, टू रॉयल्टीज, लाईक दॅट. हे सगळे इनवर्ड एक्सपेन्स झाले. त्यानंतर इकडे क्रेडिटला काय काय आलं, बाय सेल्स, इन कॉलम मध्ये. त्याच्यातून लेस काय, जसं आपण परचेस मधून परचेस रिटर्न मायनस केलं तसं सेल्स मधून सेल्स रिटर्न, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो शॉर्ट मध्ये रिटर्न इनवर्ड, ते मायनस करून फिगर आउटरला. त्याच्यानंतर या ठिकाणी 2-3 तुला पॉइंट ट्रॅडिशनल सांगूया. बाय गुड्स युज्ड बाय पार्टनर, ओके, युज्ड बाय पार्टनर, नाही का. आपण ते पहिल्या स्तंभामध्ये पाहिलं, पार्टनरनं गुड्स यूज केले, ड्रॉइंग्स ज्याला आपण परचेस मधनं मायनस करण्याच्या ऐवजी आपण हे ट्रेडिंगच्या क्रेडिटला दाखवू शकतो. अजून काय, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल्स, डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल, ज्याला आपण ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतो. हे ऍडजस्टमेंटच आहे. ऍडजस्टमेंटचा इफेक्ट, एक नंबरचा इफेक्ट इथं आला आणि याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, म्हणजे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला जाणार. कळतंय ना. त्यानंतर बाय गुड्स लॉस बाय फायर, व्हेरी इम्पॉर्टंट, बाय गुड्स लॉस बाय फायर, ओके. सर हे महत्वाचे 2-3 पॉइंट लक्षात ठेवायचे, ज्याचा इफेक्ट आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला दाखवू शकतो. आता एक गुड्स लॉस बाय फायर, सपोज फॉर एक्झाम्पल
एक 10,000 रुपयाचे गुड्स फायर मध्ये डिस्ट्रॉइड झाले, मग हा लॉसच ना सगळा. जर इन्शुरन्स क्लेम नसेल, म्हणजे अनइन्शुअर्ड म्हणतात त्याला, काही वेळेला ब्रॅकेटमध्ये काय म्हणतात त्याला, अनइन्शुअर्ड, याचा अर्थ नो इन्शुरन्स. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जो टोटल सगळा लॉस होता, मग याचा दुसरा इफेक्ट कुठे जाणार, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. टू लॉस बाय फायर 10,000. क्लिअर. दुसरं, समज हे इन्शुर्ड आहे, इन्शुर्ड असेल तर काय होतं, आता टोटल 10,000चे गुड्स डिस्ट्रॉइड झाले, मग आपण इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम केलं. मग इन्शुरन्स कंपनी काय म्हटलं, इन्शुरन्स कंपनी अग्रीड टू पे ₹6,000 ओनली, 6,000 रुपये पे करायला तयार आहे. मग याच्यामध्ये जो ऍक्च्युअल लॉस किती झाला, 4,000. हा ऍक्च्युअल लॉस मग कुठे येणार, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. ऍक्च्युअल लॉस किती येणार मग, 4,000, आणि तो प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. आणि आमचा मग 6,000चा इफेक्ट कुठे जाणार, हा क्लेम मिळणार आहे आपल्याला, रिसिवेबल आहे अमाऊंट. सो आउटस्टँडिंग इन्शुरन्स क्लेम टू बी शोन ऑन बॅलन्स शीट असेट साइड. कळतंय, बॅलन्स शीटच्या आ साईडला. लक्षात, म्हणजे इन्शुर्ड असेल तर 3 पॉईंट एकूण येतात. टोटल लॉस 10,000चा झाला लॉस, तो इथे येतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला, टोटल लॉस. त्यातला ऍक्च्युअल लॉस जो झाला तो प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 4,000, आणि इन्शुरन्स कंपनीकडे जी काय अमाऊंट मिळणार आहे, इट इज टू बी शोन ऑन असेट साइड. कळतंय. हा, आणि मग अशा पद्धतीने इथं हे ट्रेडिंग म्हणजे इथं बाय क्लोजिंग स्टॉक आला, शक्यतो क्लोजिंग स्टॉक शेवट दाखव. कळलं, हे पॅटर्न आहे ना, जनरली त्या पॅटर्न असं शक्यतो खालीवर नाही करायचं. कळलं. आणि मग हे टॅली केल्यानंतर आपल्याला काय मिळतं इथं, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन, हे टॅली करतो आपण. आणि मग हे बोथ साईड टोटल सेम नाही, बरोबर. येस, लिहून घे. ट्रेडिंग अकाउंट पॅटर्न, फॉर्म ऑफ ट्रेडिंग अकाउंट, इनर ऑर्डर कट ड्रॉ, अरे अक्षय नाही आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक, आउटरला डबल डॉट टाक, त्यानंतर टू परचेसेस, इनरला लेस आर ओ, मायनस कॉन्फिगर आउटरला दाखव. त्यानंतर टू वेजेस, इनर कॉलममध्ये दाखव डॉट. ऍड आउटस्टँडिंग, आपण आउटस्टँडिंग ऍड करतो ना त्यात असेल तर,
ऍड आउटस्टँडिंग, इनर कॉलम मध्ये करून ते टोटल आउटरला. त्यानंतर त्याच्या खाली टू कॅरेज इन वर्ड, नुसतं कॅरेज म्हटलं तर ते इनवर्डच असतं. कॅरेज इन वर्ड, टू फ्रेट, FREIGST, FREIGST, आउटरला. नंतर टू रॉयल्टीज, आणि टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, CD. इकडे क्रेडिटला काय काय येणार, बाय सेल्स इनर कॉलम मध्ये, लेस RI, फिगर आउटरला. त्यानंतर मग बाय गुड्स यूज बाय पार्टनर, अमाऊंट आउटरला. त्यानंतर बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, आउटरला. त्यानंतर मग बाय गुड्स लॉस्ट बाय फायर, बाय गुड्स लॉस्ट बाय फायर, आउटरला. तिथे खाली ब्रॅकेटमध्ये लिहा तर टोटल लॉस, तिथं दाखवायचं आपल्याला टोटल लॉस. आणि मग त्याच्या खाली लास्ट बाय क्लोजिंग स्टॉक, आउटरला. ते टोटल कर बोथ साइड आउटरची. दिलं. ओके. आता पुढचा पॉईंट बघा, प्रॉफिट लॉस अकाउंट नाही का, त्या ट्रेडिंग अकाउंटच्या खाली कंटिन्यू करतो आपण. त्याच्यामधले मेजर आयटम काय काय बघूया आपण. म्हणजे ऍडजस्टमेंटच्या दृष्टीने बघू आपण आधी. त्याच्यामध्ये काय काय येतात, टू डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट नाही का, टू डेप्रिसिएशन ऑन असेट. मग त्याच्यामध्ये लँड अँड बिल्डिंग इनर कॉलम मध्ये, प्लांट अँड मशिनरी इनर कॉलम मध्ये, फर्निचर, आणि मग टोटल आउटरला. त्यानंतर अजून काय येतं तर बॅड डेट्स आणि RDDच्या बाबतीत. तर एक लक्षात घे, टू बॅड डेट्स हे कुठले, ओल्ड, ट्रायल मध्ये दिलेले. अजून काय त्याच्यामध्ये, ऍड न्यू बॅड डेट्स, जे ऍडजस्टमेंट मध्ये राईट ऑफ करा म्हणतात. अजून काय त्याच्यामध्ये, ऍड न्यू RDD, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स किंवा रिझर्व फॉर बॅड डेट्स. ओके, या तीनची टोटल, त्याच्यातून लेस ओल्ड RDD. हे मायनस करून फिगर
आउटरला. आता रूल कसा आहे, जर ही ओल्ड डेट, आता ही टोटल समजा किती तिन्हीची मिळून एक 4,000 रुपये आली, आणि हा ओल्ड आयडेंटिटी किती आहे, सपोज 1,000 रुपये आहे, तर हे आउटरला येणार 3,000 प्लस फिगर आहे पॉझिटिव्ह आहे. पण समज ही फिगर, ही ओल्ड आयडेंटिटीची अमाऊंट जर जादा असेल याच्यापेक्षा, म्हणजे 5,000, तर मग फिगर इथं आउटरला न दाखवता हे सगळं पिक्चर इकडे घ्यायचं आहे. म्हणजे इथं काय येणार मग, पेण्याच्या क्रेडिटला या ओल्ड आयडेंटिटी मधनं बाय ओल्ड आयडेंटिटी तीन कॉलम मध्ये, आणि मग त्याच्यातून लेस बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स आणि न्यू आयडेंटिटी, नाही का, हे सगळे इथं येणार आणि मग फिगर आउटरला येणार. म्हणजे त्यासाठी तुला रफली काय करावं लागेल, हा ओल्ड आयडेंटिटीची अमाऊंट या तिन्हीपेक्षा मोठी होते का कमी होते ते बघावं लागेल, आणि मग त्यावर डिपेंड पोस्टिंग येत. कळतं? ओके. त्यानंतर हिच्यामध्ये आपण पेण्याच्या क्रेडिटला काय काय येत आहे अजून, इथं वरती टॉपला आला तुझा जीपी, नाही का, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. मग इकडे क्रेडिटला अजून काय काय येतं, इन्कम येतं ना, बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. तीन कॉलम मध्ये त्याच्यामध्ये काही आउटस्टँडिंग असेल तर ऍड करायचं आपल्याला, आउटरला येईल, आणि मग आउटस्टँडिंग इंटरेस्टचा इफेक्ट जाणार असेटला, कारण ते रिसिवेबल आहे. ओके. बाकी मग रेग्युलर बाकी सगळे एक्सपेन्स तुझे इथं, टू प्रिंटिंग स्टेशनरी, त्यानंतर रेंट, नाही का, मग ते आउटस्टँडिंग असेल तर ऍड, प्रीपेड असेल तर मायनस, हे सगळे बाकीचे रूल आले. या पद्धतीने हे आलं, आणि मग हे टॅली करायचं तुला. मग 2 NP कॅरी डाऊन, आणि मग ही टोटल टॅली जा. कळलं? लिहून घे. P&L अकाउंट, मग डेबिट साईडला काय काय आलं, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. हे प्रॉफिट लॉस अकाउंट कुठलं आहे, क्लासिफिकेशन मध्ये येईल, इट इज नॉमिनल अकाउंट, राईट. आणि मग नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे काय काय येणार, नॉमिनल अकाउंट प्रमाणे काय येणार, डेबिटला सगळे एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिटला सगळे इन्कम्स अँड गेन. तर त्यामध्ये घे 1 by 1. तो डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट डॅश, त्याच्यामध्ये खाली घे लँड अँड बिल्डिंग येणारला
$X, plant and machinery $X, आणि मग त्याची टोटल आउटर लागेल. त्यानंतर खाली घ्या नेक्स्ट पॉइंट 2 बॅड डेट्स ब्रॅकेटमध्ये ओल्ड इनरला ऍड न्यू बॅड डेट्स मग ऍड न्यू RDD ह्या तीनची टोटल इनरला ठेव लेस ओल्ड RDD फिगर आउटरला. त्यानंतर मग खाली नेक्स्ट पॉइंट 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी आउटरला 2 लॉस बाय फायर हे घेऊया आपण इथं 2 लॉस बाय फायर तो कुठला येणार तिथं ब्रॅकेटमध्ये लिही ऍक्च्युअल लॉस नाही का आउटरला येईल. नंतर 2 रेंट तीन कॉलममध्ये घे लेस प्रिपेडला अनेक शब्द आहे अनएक्सपायर्ड म्हणजेच प्रिपेड बरोबर. नंतर आउटरला आला 2 इन्शुरन्स इनर कॉलम मध्ये लेस अनएक्सपायर्ड ते लिहून ठेवू आपण म्हणजेच प्रिपेड फिगर आउटरला. आणि मग त्याच्या खाली 2 नेट प्रॉफिट कॅरी डाऊन CT तिकडं क्रेडिटला काय आलं बाय JP ब्रॉट डाऊन then by interest on investment आउटरला. त्यानंतर बाय ओल्ड RDD बाय ओल्ड RDD इनरला लेस त्यातून लेस द टोटल ऑफ खाली घे ओल्ड बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD कळलं शॉर्ट मध्ये लिहून ठेवू आपण आणि मग ते फिगर आउटरला मायनस करू. फिनिश आणि मग ते टोटल खाली टॅली टाक टोटल. हा आता आपण या ठिकाणी काय केलं P&Lचा नेट प्रॉफिट कॅरी डाऊन केलं म्हणजे याच्या खाली आता स्टार्ट काय होणार आहे आपल्याला अप्रोप्रिएशन अकाउंट. मग ते तिसरा पॉइंट आला
P&L च्या खाली कंटिन्यू केलेला. P&L अप्रोप्रिएशन अकाउंट. हा, आता या ठिकाणी जो इथं 2NP वरती P&L ला केलाय, 2NP कॅरीड आउट, तो इकडे आला बाय NP ब्रॉट डाऊन, राईट, ते आला. ओके, आता हे अप्रोप्रिएशन अकाउंट म्हणजे नेमकं काय दाखवतात, तर इट इज शो द डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस नेट प्रॉफिट बिटवीन द ओनर्स ऑफ द फर्म, म्हणजेच बिटवीन पार्टनर्स. मग पार्टनर्स कडून जर काही अमाऊंट आली असेल, इन्कम झाला असेल, तर ते इकडे क्रेडिटला येतं. त्याच्यामध्ये एकच आयटम आहे, बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. ओके, बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. मग ए कडनं इंटरेस्ट किती मिळालं, बी कडून मिळालं, ती टोटल आउटर. आणि मग डेबिटला काय काय येतं ते आपण बघितलंय, टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, नाही का. मग त्याच्यामध्ये पार्टनर ए इनरला, बी इनर कॉलम, टोटल आउटरला. त्यानंतर टू सॅलरी टू पार्टनर ए, फक्त ए ला दिलेला, किंवा टू कमिशन टू पार्टनर बी, लाईक दॅट. आणि मग टू NP ट्रान्सफर टू कॅपिटल. मग पार्टनर ए आणि पार्टनर बी यांच्या P&L रेशो मध्ये डिवाइड होईल. आणि मग म्हणजे इथं इनरला दाखवायचं आहे डिस्ट्रीब्युशन, टोटल आउटरला आली, आणि मग क्लोज केलं. आलं लक्षात? येस, घेते अप्रोप्रिएशन अकाउंट. ऍक्च्युली तुम्ही मला वाटतं कॉलेजमध्ये करताना हे वेगळं दाखवलं जात नाही, ते अटॅच P&L मध्येच इन्क्लूड करतात. पण खर तर मी म्हणेन की म्हणजे अशा पद्धतीने दाखवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, उलट चांगलंच आहे. दिलं काय काय आलं डेबिटला, टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, त्यामध्ये ए आणि पार्टनर बी येणार लगे टोटल आउटरला. त्यानंतर टू सॅलरी टू पार्टनर ए, आउटरला, टू कमिशन टू पार्टनर बी, आउटरला, आणि मग टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल. कॅपिटलच्या ठिकाणी ऑब्लिक करंट अकाउंट टाक, करंट अकाउंट. जर तुझं फिक्स कॅपिटल मेथड असेल तर करंट अकाउंटला ते NP ट्रान्सफर होणार. आणि मग ए आणि बी त्यांच्या P&L रेशोमध्ये डिवाइड होईल, इनरला, टोटल आउटरला. क्रेडिटला काय काय आलं, बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन, त्यानंतर बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स,
त्यामध्ये पार्टनर ए, पार्टनर बी टोटल आउटरला, आणि मग ते फायनल टोटल. आलं लक्षात? काय प्रॉब्लेम? आणि फायनल अकाउंट्स मधला लास्ट पार्ट म्हणजे प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीट कशी असते? ऍज ऑन म्हणतात त्याला, फॉर द इयर एंड डेट नाही म्हणायचं, ऍज ऑन 31 मार्च काय असेल ते इयर. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अज्युम करूया. म्हणजे आता लायबिलिटीला काय काय येतं? सुरुवातीला आधी बाकीच्या लायबिलिटी घेतल्या तरी चालतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स, नाही का? त्यानंतर बिल्स पेएबल, परत आउटस्टँडिंग एक्सपेन्स, त्याच्यामध्ये रेंट, सॅलरी, हे इनरला दाखवून टोटल आउटरला, बरोबर. त्यानंतर मग बँक लोन, आणि मग कॅपिटल. कॅपिटल मध्ये पहिल्या कॉलम मध्ये आलं पार्टनर ए, नाही का? मग त्याच्यामध्ये ऍड काय करतो आपण? ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. हा याचा दुसरा इफेक्ट. एक इफेक्ट गेला अप्रोप्रिएशनला, कळतंय ना? त्याच्यानंतर ऍड काय करतो आपण? सॅलरी किंवा कमिशन हे ऍड करणार ना. जर त्याला काही अलाउएबल असेल तर ते त्यामध्ये ऍड होईल. मग नंतर ऍड नेट प्रॉफिट, त्याचा पोर्शन, त्याचा डिस्ट्रीब्युशन, त्याचा शेअर, मग ही टोटल इनरला आली. लेस काय? ड्रॉइंग्स. ते इनरच्या इनरला जरा काही वेळेला घ्यावं लागतं. कशासाठी? कारण ते इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असेल तर ते ऍड करायचं आहे. आता हे ड्रॉइंग समजा एक 10,000 रुपये, ऍड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग समजा एक 1,000 रुपये आला, म्हणजे आउटरला आलं ते 11,000. आणि मग ही यामधनं हे मायनस कर, तुझं कॅपिटल टोटल आउटरला. या पद्धतीनं प्रेझेंटेशन हवंय. हे झालं पार्टनर ए, आणि मग त्याच्या खाली कॅपिटल बी, लाईक दॅट. कळलं? तसं आता असेट साईडला, आता याचा सिक्वेन्स लायबिलिटीला घेताना मी कसा केला? पहिले करंट लायबिलिटीज, शॉर्ट टर्म, त्यानंतर मग मीडियम टर्म लोन म्हणजे मीडियम, आणि मग लॉंग टर्म लायबिलिटी. मग तसं इकडं असेटला घेताना पहिला करंट असेट म्हणजे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, नाही का? त्यानंतर मग डेटर्स इनो कॉलम मध्ये. त्याच्यामध्ये काय काय करणार आपण? लेस बॅड डेट्स, न्यू बॅड डेट, त्यानंतर लेस न्यू आरडीडी, हे सगळं मायनस करून फिगर आउटरला. त्याच्या आधी ऍडिशनचं काही आयटम असतील, फॉर एक्झाम्पल अनरेकॉर्डेड सेल, परवाच्या एका मध्ये आपण बघितलं ते.
किंवा डिसऑनर्ड बी आर, तर ते जर काही ऍडिशन असतील तर ते मग आधी सुरुवातीला इथे घ्यायला लागतील तुला. म्हणजे ऍड डिसऑनर्ड बी आर, ऍड अनरेकॉर्डेड सेल, मग ती टोटल, आणि मग त्या टोटल मधनं हे 2-3 पॉईंट लेस फिगर आउटरला. त्यानंतर मग क्लोजिंग स्टॉक, नाही का. त्यानंतर मग आउटस्टँडिंग इन्कम, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट वगैरे काय असेल तर. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्स, आणि मग फिक्स्ड असेट तुझ्या लँड अँड बिल्डिंग, इन कॉलम लेस डेप्रिसिएशन वगैरे. मग सगळ्या फिक्स असेल अशा पद्धतीने येणार खाली, आणि मग हे टॅली. कळलं? चल, तर या पद्धतीने बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे. हा जो पॅटर्न आता बोललो मी सुरुवातीला, करंट असेट किंवा करंट लायबिलिटी, तर असं काय हार्ड अँड फास्ट रूल नाही, पण शक्य झालं तर फॉलो करा. वरती टायटल दिला, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च डॅश डॅश, liabilities rupees, assets rupees. लायबिलिटी साईडला काय काय आलं पहिलं, क्रेडिटर्स, आउटरला बिल्स पेएबल, आउटरला आउटस्टँडिंग एक्सपेन्स डॅश, त्याच्यामध्ये खाली रेंट, सॅलरी, त्या दोनची टोटल पुढे आउटरला. त्यानंतर बँक्स लोन आउटरला, मग कॅपिटल पार्टनर ए इनरला, ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल, अजून काय केलं आपण, सॅलरी और कमिशन, इनरला ऍड एन पे, जसं इनरला ती टोटल इनरला दाखव. त्याच्या खाली लिस्ट ड्रॉइंग्स, मग ते इनरच्या इनरला डबल एक्स टाक तिथं, इनरच्या इनरला आतमध्ये, आणि मग त्यामध्ये ऍड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बारीक लिहा, ऍड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, त्या दोनची टोटल अमाऊंट ती इनरला आली, आणि मग ते मायनस करून फिगर पुढे आउटरला गेली. कळलं? आणि मग खाली घे कॅपिटल बी, मग कॅपिटल बी इनरला, आणि मग बाकी लिहून ठेव खाली सेम ॲज अबाव.
ए प्रमाणच बीचा येणार. इकडं असेट साईडला कॅश इन आहे, कॅश ॲट बँक, त्यानंतर मग डेटर्स इनरला त्याच्यामध्ये खाली काय काय डेट्स, न्यू बॅड डेट्स, न्यू RDD, मग ते मायनस करून फिगर आउटरला. मग क्लोजिंग स्टॉक, त्यानंतर मग प्रीपेड एक्सपेन्स, प्रीपेड एक्सपेन्स, त्यानंतर मग आउटस्टँडिंग इन्कम काय असतील ते, आणि मग त्यानंतर खाली लँड अँड बिल्डिंग, इनरला लेस डेप्रिसिएशन, फिगर आउटरला. अशा पद्धतीने सगळ्या फिक्स एक 1 बाय 1 येईल. हा सगळ्यात शेवटी गुडविल दाखवे. गुडविल आहे, कासेट आहे, फिक्स सगळ्यात लास्टला येते ती आउटरला, आणि ते टॅली दाखव. क्लिअर. तर अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे. यस. तर आपण त्याच्या ऍडजस्टमेंट आहेत त्या उद्या डिस्कस करू. राईट. ओके.